आम्ही हानेगावहून पुढे आलो होतो. तर पुढे आल्यावर हानेगाव वाडीला दूध बिस्किट असं प्रकारचं वाटप चालू होतं. तर तिथलं आम्ही छान पद्धतीनं दुधाचं बिस्किटाचं सेवन करून तिथून पुढे चालतीला निघाल्या. कारण की आज भरपूर पब्लिक होती दिंडीमध्ये. तर आल्या आम्ही बॉर्डरला महाराष्ट्र पार करून कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केल्या. प्रवेश करून आपले भक्तजन आले होते, फॉलोअर्स आले होते, फॅन आले होते आपले. बघा सर्वजण हाय करलेत, बाय करलेत. तर खूपच उत्साहामध्ये आम्ही निघाल्या तिथून चालत चालत. तर चालत चालत येता येता मरपळीला आम्ही पोहोचल्या. मरपळीला सर्वांचं स्वागत केले. मरपळीचे भक्तजन तिथं विनेकरीचे झेंड्याचे कावडचे स्वागत केलेत. स्वागत करून तिथं छानसं असं भजन झालं. 1 घंटा भजन केलेत लोक. अजून तिथं असं नंबर 1 जेवायला होतं आपल्याला. जेवण झाल्यावर पुढे निघाल्यावर आपला आवरातला एक चिमुकली घुगऱ्याचं वाटप चालू होतं शाळेमध्ये. चिमुकलीच्या हाताने आम्ही घुगऱ्या घेतल्या. तसंच पुढे निघाल्या. पुढे निघून आल्या आवरातच्या पुढे पूर्ण संतपूरला जवळजवळ आल्या होत्या. तर संध्याकाळचा स्टाफ अजून पुढेच होता. आम्हाला वाटमध्ये थार भेटली. अशी थार घ्यायची इच्छा आहे. आपले 1 मिलियन झाले तर आपण बी घेऊ शकता थार. तर समजे जरा आपला फॉलो करत राहते जल्दीच पार होईल. तर आपण आल्या संतपूरला. संतपूरचं बसवेश्वरचं पुतळा आहे. तर इथं भक्तजन खूपच उत्साहामध्ये डान्स करत आहेत. हे बघा संध्याकाळची टाईम झाली आहे इथून. तर बघा तसंच पुढे येऊन चहाचं होतं आपल्यासाठी. रस्त्यामध्ये चहा बिस्किट खायला मिळालं 1 नंबरचं. तर चहा बिस्किट खाऊन आम्ही मुक्कामच्या दिशेनं निघाल्या तिथून. संध्याकाळचा मुक्काम दरी हनुमान. जय बजरंग.